अवॉर्ड्स ही गोष्ट फार म्हणजे काय म्हणतात त्याला की तशी म्हटली तर फार महत्वाची आहे, तशी म्हणली तर नाहीये. मिळालं तर छान वाटतं, नसतं नाही मिळालं तर जास्त वाईट वाटतं असं असतं. अवॉर्ड्स म्हणजे स्पेशली आपण बाकीच्या अवॉर्ड्स बद्दल कशा बोला, आमच्या झीच्या अवॉर्ड्स बद्दल आपण बोलूया की झी मधलं एखादा अवॉर्ड एखाद्या वर्षी एखाद्या फिल्मला मिळेल असं वाटलं होतं आणि नाही मिळालं असं खूपलं होतं. असं आई शपथ पिक्चर केलं होतं, जर मगाशी गाणं गायला ते. अच्छा. किंवा आई शपथची गाणी सारेगमा मध्ये भरपूर लोक दिसचार झाले मन हे गाणं आहे. पण आणि प्रोड्युसरही चांगला मिळाला होता. 70-80 म्युझिशियन घेऊन गाणी केली होती मी. बापरे. म्हणजे जुन्या काळात जसं व्हायचं की वन टेक सवाल, आणि इतकं तब्येतीने काम केलं होतं त्या पिक्चरचं आणि वाटलं होतं मिळेल म्हणून. पण मजा अशी झाली, त्याच वर्षी आई शपथ होतं आणि त्याच वर्षी सावली होतं. म्हणजे एका ठिकाणी 80 म्युझिशियन आणि एका ठिकाणी 3 म्युझिशियन सावलीसाठी. क्लासिकल बेस होता ते पिक्चर, तंबोरा, तबला आणि हार्मोनियम. बरोबर. आणि सावलीला अवॉर्ड मिळालं आणि भरपूर मिळाले, राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. म्हणजे तरी तो एक आनंद वेगळा असतो परत. पण असं वाटलं होतं की शपथला मिळेल असं, ते तब्येतीत काम केलं होतं अगदी. क्या बात है अशोकजी, खूप छान गप्पा रंगल्यात. पण आमच्याकडची पद्धत आहे, कारण आम्ही मुंबईचे आहोत, त्यामुळे आम्ही नुसतं पुढच्या वेळेला चहायला या असं सांगत नाही, तर तुमच्यासाठी मी कॉफी घेऊन येतो आणि तोपर्यंत आपके पेश खिदमत आमचा बँड एक छानसं गाणं. अरे वा, क्या बात. वा. खोलो खोलो दरवाजे पर्दे करो करे खोट से बदी अब मिल के छुड़ाओ सारे. आ जाओ पतंग लेके अपने ही रंग लेके आसमां का शामियाना आज हमें सजाना सजाना सजाना. ओ क्यों उसके दर हैरान तू, मौसम का है मेहमान तू, दुनिया से दे तेरे लिए खुद जरा पहचान तू. तू धूप है शम्से पर, तू है नदी ओ बेखबर, उड़ चल कहीं बह चल कहीं, दिल खुश है तेरी तो मंजिल वही. कसं काय वाटलं गाणं? अप्रतिम, फॅन्टॅस्टिक. सुंदर. लोक आहेतच तशी. आणि आपलं जे दुखणं होतं की मराठीमध्ये छान रॉक बँड नाहीये, इतका सुंदर बँड तुम्ही इथे इंट्रोड्यूस केला, त्या तुमचं खरंच कौतुक आहे. खूप छान. बरं, आता एक प्रश्न दोघांना पुन्हा एकदा कॉमन, की आपण खुपणाऱ्या गोष्टी खूप बोललो, आवडलेल्या गोष्टी, भावलेल्या गोष्टी नाही, तर त्यामधलं स्वप्नील की मला असं वाटतं हे तर मला नक्कीच मला खात्री आहे की तुझ्या आयुष्यामध्ये तुला ज्या काही तुझ्या कामात आवत्या मिळालेल्या असतील, शाबासकी मिळाली असतील, त्याच्यामधली सगळ्यात मोठी शाबासकी ही कायम सुरेशजींनी दिलेली असणार. पण ती कुठल्या कामासाठी होती, कुठल्या गाण्यासाठी होती? हा, सुरेशजी म्हणा किंवा अशोकजी म्हणा, खूप कंजूस आहे तारीफ करण्याच्या बाबतीत. अरे वा. म्हणजे त्यांच्याकडून जर पावती मिळाली तर ती खरंच खूप रेअर मिळते आणि ती खूप जेन्युइन असते. तर आणि जेव्हा ती मिळते तेव्हा खरंच खूप समाधान वाटतं मनाला की खरंच आपलं काम आवडलेलं आहे. आणि असंच असावं माणसाने की रोज कौतुक करणारी लोक अनेक असतात, पण कधीतरी एखाद्या गोष्टीचं कौतुक करणारी जी व्यक्ती असतात, त्याच्यामध्ये अशोकजींचं नाव आहे, सुरेशजींचं नाव आहे. आणि मला आवर्जून ते फोन करतात, सांगतात की हे गाणं खूप छान आहे, छान गायलास. असं असंख्य कार्यांमध्ये किंवा कुठलं एखादं गाणं असेल, फिल्मचं गाणं असेल, रेकॉर्डिंग असेल, तर ते मला सांगतात. आणि ती मिळालेली खरोखरची पावती असते आणि ती सुखदायक असते. मिले सूर मेरा तुम्हारा, मिले सूर मेरा तुम्हारा सारखं एक त्याला काय म्हणता येईल आपल्याला, एक अजमर आणि स्वर्गीय असं एक कॉम्पोजिशन तुमच्याकडनं
घडलं असंच म्हणायला पाहिजे, कारण नाही म्हणजे कल्पनाच नव्हती एवढं काय होईल म्हणून. हो म्हणजे आम्ही जेव्हा रेटिंग केलं 13 भाषेत आहे ते, हो तर तेव्हा सकाळी आम्ही गेलो वेस्टर्न आउटडोअरला, फाउंटनला स्टुडिओ होता तेव्हा फेमस, आणि फोन आला प्रोड्युसर असं असं करायचंय म्हणून घेऊन. मग ते कशामध्ये बनवू शकतं, एवढ्या 2 ओळी होत्या सगळ्या मिळून. बरोबर. तर काय म्हटलं, ह्या रागात होऊ शकतं, हा सुना ठीक आहे, और म्हटलं यमनमध्ये पण होऊ शकतं, ओके, भैरवीमध्ये पण होऊ शकतं, 2-3 आहे, त्यामुळे ही अच्छा आहे द्या, म्हणजे भैरवीतलं ते बरोबर. ते झालं. बरं ते सगळं सुरुवात झाली. बरं आम्हाला लँग्वेज माहिती नाही, म्हणजे तामिळ, तेलुगू, कन्नड, ओरिसा, विरिसा हे कुठे माहिती नाही आपल्याला. तर सुपरवायझर आले होते सगळ्याचे, ते आम्हाला त्याची मदत झाली त्यांची. मग ते त्यांची आम्ही मराठीत लिहून घ्यायचो प्रत्येक लँग्वेज. बर. आणि मग ते अरे ह्याचं मिलेसूरचं एवढंच आहे मीटर. बरोबर. मीटर. तर म्हणाल ओके, प्रोड्युसर म्हणाला हमको तो वही चाहिए. तर म्हटलं नाही होऊ शकत ना वगैरे. प्रेमाचं भांडण व्हायचं प्रत्येक लँग्वेजच्या वेळी. बरोबर. पण ते इतकं गोड झालं तो प्रकार सगळं. पण ह्याचं सगळं श्रेय मला विचारशील तर बँक्सला जातं. बर. त्यांनी जी गुंफण केली आहे ना, गुंफण केली आहे, म्हणजे एकातून असं जो प्रवास आहे सुरांचा, क्या बात आहे. आणि तिकडचं ते सगळं दाखवलंय त्यांनी. वा वा. एनिवे स्वप्नील, मिले सूर मेरा तुम्हारा बद्दल एवढी चर्चा जर का झाली तर तुझ्या तोंडून मिले सूर मेरा तुम्हारा एकदा होऊन जाऊ. एक लाईन. सुर की नदिया हर दिशा से, सुर की नदिया हर दिशा से बहके सागर में मिले, बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के, हो मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. खूप छान गप्पा चालल्या आहेत स्वप्नील आणि अशोकजी. स्वप्नील, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सोनू निगम, सलमान खान वगैरे ही माणसं आहेत, ही प्रसिद्ध आहेत लोकांना मदत करण्यात, त्यांची सोशल सर्व्हिस करण्यामध्ये. तर तुला देखील असं जर का करायची संधी मिळाली तर तू करशील का? हो, जरूर करेन. मग इथे एक तुझे फॅन बसलेत ज्यांना तुझ्या मदतीची गरज आहे, बघूया काय ते. ओके. नमस्कार स्वप्नील बांदोडकर साहेब. नमस्कार. नमस्कार. एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, विनंती आहे माझी. बोला ना. आजकालची तरुण पिढी बघितलं ना आपण, तर ती शर्ट काढून परफॉर्म करणाऱ्या कलाकाराला जास्त पसंत करते, आणि तीच त्याची खरी हिरो असते. तर मला असं वाटतं की सर्व तरुण पिढीला तुम्हाला हिरो म्हणून बघायचं आहे, आणि त्याकरता तुम्ही शर्ट काढून आम्हाला दाखवलं तर बरं पडेल. खूप छान प्रँक होता हा. असं काही घडणार नाहीये, आणि मी असा हिरो पण नाहीये. मी काही साधा सुद्धा गायक आहे, त्यामुळे काय नाही यार एवढं तू असं काय करतो, एवढी बॉडी बिडी कमवली. हॅलो बांदोडकरजी, प्लीज आमची विनंती मान्य करा. तुम्ही आमचे हिरो आहात. नशीब तुम्ही त्याचे फॅन आहात, माझे नाही. याबद्दल मी किती आभारी आहे माहितीये तुमचा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया, बघूया लोकांकडे अजून काय प्रश्न आहेत का. अशोक सर, तुमचं मोरूची मावशी हे नाटक आहे ना, त्याच्यामधलं मला टांगटिंग टिंगा हे गाणं जरा ऐकून दाखवाल का तुम्ही? चांगला प्रश्न. नशीब बाबा, नाचून नाही दाखवायला सांगितलं. अशोकजी एकदम टेन्शन मध्ये होते. टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा कटुम, टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा कटुम. मारुतीच्या बेंबी शिरला बाई भोंगा, टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा कटुम, टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा कटुम. रावणाच्या दाढीला किती केस सांगा, आंब्याच्या झाडाला शेवग्याच्या शेंगा, चौकटची राणी घाली पेक्षी पिंगा.
पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा कटुम